खुशखबर खुशखबर खुशखबर. आता तुम्हाला कॅन्सर बरा करण्यासाठी कुठल्याही हॉस्पिटलला जाण्याची गरज नाही. लाखो करोडो रुपये खर्च करण्याची गरज नाही. फक्त गडगे बाबाकडे जा, तो शू भू शिव अशा पद्धतीचे उच्चारण करेल आणि तुमच्या आंतरिक शक्तीच्या नावानं अशा पद्धतीचा कॅन्सर दूर केल्याचा दावाही करेल. खरं तर अशा पद्धतीच्या भोंदू बाबांपासून महाराष्ट्रानं सावध राहिलं पाहिजे. खरात प्रकरण असेल किंवा गडगे बाबा असेल किंवा महाराष्ट्रात अशा अनेक भोंदूंचा बाजार चालू आहे, हा कुठेतरी थांबला पाहिजे. यासाठी आता सरकारसोबत तुम्ही सुद्धा पावलं उचलणं गरजेचं आहे. कारण तुम्ही आम्ही जर देवाची लेकरं असू तर देवाची भक्ती करण्यासाठी अशा पद्धतीच्या दलालाची तुम्हाला गरज काय? महात्मा फुले म्हणतात, सर्व साक्षी जगतपती, त्याला नकोच मध्यस्थी. होय, जर तुमची दत्तावरती श्रद्धा असेल, भूतदया, माणुसकी याची शिकवण देणारी आणि अवधूत चिंतन अर्थात काय तर अहंकार विरहित माणसाचं जीवन जगायचं असेल तर दत्तांच्या शिकवणीचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे. पण आज त्याच दत्त संप्रदायाचा बाजार मांडण्याचं काम या दलालांनी केलंय आणि कुठल्या तरी एखाद्या जप अनुष्ठानाच्या माध्यमातून लोकांमध्ये अशा पद्धतीचा उपचार केल्याचा दावाही हे लोक करत आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, योग याग विधी तेने नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. अर्थात काय तर अशा पद्धतीचं योग याग विधी केल्यानं कुणालाही सिद्धी प्राप्त होत नाही असं सांगणाऱ्या ज्ञानेश्वरांच्या महाराष्ट्रामध्ये गडगे बाबा सारखी, खरात बाबा सारखी माणसं जन्माला येतातच कशी आणि त्याला समाज पोचतोच कसा, हा महत्वाचा प्रश्न आहे. ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करुणी, म्हणती साधू अंगा लावून राख, डोळे झाकूनी करती पाप. अशा पद्धतीच्या भोंदू बाबांपासून महाराष्ट्रानं सावध राहिलं पाहिजे. त्यांच्यावरती आसूड ओढण्याचं काम तुकोबारायांनी केलेलं आहे. अर्थात आम्हाला हे महापुरुष कधीच समजले नाहीत. अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याच्या कलम 3 नुसार जर अशा पद्धतीचा कुणी दावा करत असेल तर तो 7 वर्षापर्यंत गुन्हा आहे. त्यामध्ये दंडाची तरतूद सुद्धा आहे. अजामीनपात्र गुन्हा आहे. खरं तर समाजानं सुद्धा अशा अंधश्रद्धा पसरवणाऱ्या बाबांपासून दूर राहिलं पाहिजे. श्रद्धेचा जर कोणी बाजार करत असेल तर मी त्याला विरोध करणार आहे. आणि महत्वाचं म्हणजे मी कुठलाही चमत्कार मानणार नाही, हे आपण सर्वांनी ठरवणं गरजेचं आहे. शाहू आंबेडकर, गाडगे महाराज, नरेंद्र दाभोळकरांनी आपली हयात वेचली, तेव्हा अंधश्रद्धेपासून दूर राहूया. अशा भोंदू बाबांना आपल्या गावातून हकलून देऊया. कुठल्याही चमत्कारापुढे नमस्कार करणं बंद करूया. धन्यवाद.